36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. गंगापूर पोलीस स्टेशन येथे दिनांक 9 एप्रिल रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त शांतता कमिटीची बैठक सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. यावेळी बोलताना म्हस्के यांनी उपस्थितांना जयंती उत्सव आणि मिरवणुकीसंदर्भात मार्गदर्शन केले. कुठल्याही प्रकारची नशा न करता महामानवांच्या जयंती मोठ्या उत्साहात साजरी करा. कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची सर्वांनीच दक्षता घ्यावी. सर्वांना आपल्या सोबत घेऊन चालणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बैठकीमध्ये गंगापूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते बाबा भिवसने आणि शहरातील राजवाडापासून ते मिरवणूक मार्गावरील रस्त्यावर जे घाण कचरा वगैरे फेकला जातोय त्यांची तात्काळ सफाई करण्याचा मुद्दा मांडण्यात आलाय. त्याचबरोबर जयंती उत्सव दिवशी आणि त्याआधी शहरातील परवानाधारक दारू दुकाने आणि अवैध दारू दुकाने हे बंद ठेवण्यात यावे. तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौकातील पुलाचं काम चालू आहे ते येत्या 2 दिवसांच्या आत पूर्ण करण्याचं सुचवलंय. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोर रस्त्यावर जे मोठमोठे खड्डे पडलेले ते नगरपालिकेकडून तात्काळ दुरुस्त करण्यात यावे व मिरवणूक मार्गावरील वाहतुकीत बदल करावा आणि महावितरणच्या रोडलगत झुकलेल्या विद्युत तारा वेळीच उंच करून मिरवणुकीतील रथाला अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी असं भिवसाणे आणि बापू खाजेकर यांनी सुचवलंय. यावेळी गोपनीय शाखेचे मनोज नवले यांनी जयंती उत्सव संदर्भात सर्वच विभागांशी पत्रव्यवहार करून सर्व अडचणी सोडवल्या जातील असं सांगितलं. तर या बैठकीला जयंती उत्सव समितीचे शहर आणि ग्रामीण भागातील आयोजक त्याचबरोबर पोलीस पाटील पत्रकार आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस प्रशासन, नगर परिषद, एसटी महामंडळ, महावितरणचे प्रत्येकी 1 कर्मचारी उपस्थित होता. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी गणेश पाटील साळुंके, छत्रपती संभाजीनगर, गंगापूर.